मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता नंदिनी आणि तिच्या घरातील सर्वजण देवी आईची आरती तेथे करत असतात। तेव्हा आता माई सुद्धा तेथे उपस्थित असतात। त्यानंतर माई आता आरती घेतात। गुरुजी म्हणतात की तुम्ही आरती करा। माई आता छान प्रकारे आरती सुद्धा म्हणत असतात। देवी आईचा संबळ सुद्धा तेथे वाजत असतो। तर आता काव्य आणि जीवा सारखे एकमेकांकडे पाहत असतात। जीवा आता पटकनच आरती सुरू असताना काव्याला डोळा मारतो, तर काव्य आता लगेच त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि गालातच हसते। मग इकडे आता आरती सुरू असतानाच नंदिनी आणि पार्थ हे दोघेही एकमेकांकडे हळूच असे पाहत असतात आणि खूप गोड गोड लाजत असतात। तेव्हा नंदिनीच्या चेहऱ्यावर तिच्या लग्नाचा ग्लो आता पूर्णपणे दिसत असतो। ती अगदी लाजून लाजून लाल झालेली असते, कारण पार्थ हा शेजारी उभा असतो। त्यानंतर जेव्हा आरती संपन्न होते ना, तेव्हा सर्वजण देवी आईचा उदो उदो असं मोठ्यानेच म्हणतात आणि देवी आईची प्रार्थना करतात। आपल्या मनात जे आहे ना ते देवी आईकडे मागतात। त्यानंतर आता माई जोरातर शंख फुंकतात, त्यामुळे सगळेजण त्यांच्याकडे पाहत असतात। त्यानंतर माई या दौलतजवळ जाऊन उभ्या राहतात। तेव्हा दौलत म्हणतो, माई, नेहमीप्रमाणे तू शंख फुंकलास आणि ते शंख फुंकल्यानंतर तू काहीतरी महत्त्वाचं सांगतेस। मग आता सर्वजण उत्सुक असतात की माई आता यावेळी नक्की काय महत्त्वाचं सांगणार। आणि दौलत म्हणतो की हे बघ माई, सांग ना ग, काय महत्त्वाचं आहे। त्याचवेळी आता तुला तर माहीतच आहे ना, आपल्या शारदीच्या लेकीचं म्हणजे नंदिनीचं लग्न आहे 2 दिवसामध्ये। तिला तू आशीर्वाद देशील ना, असं दौलत मामा विचारतो। तेव्हा आता माई म्हणतात, आशीर्वाद तर देवी आईकडूनच घ्यायचा असतो। तेव्हा सर्वजण हो असं म्हणतात। त्यानंतर माई म्हणतात, गुरुजी। त्यावेळी गुरुजी आता पुढे येतात आणि नंदिनीला लगेच आशीर्वाद देतात आणि तिला तिलक लावतात। त्याचवेळी आता नंदिनी त्यांच्याकडून प्रसाद घेत असताना तिच्या हातातून रुमाल खाली पडतो आणि नेमका ते पार्थ पाहतो। तेव्हा पार्थ हा लगेचच खाली वागतो तो रुमाल घेण्यासाठी। मग जीवा आता आपोआपच तो तिलक लावण्यासाठी पुढे येतो। तेव्हा आता चुकूनच जीवा पुढे आल्यामुळे गुरुजी सुद्धा त्याला तिलक लावतात आणि मग नंदिनी बरोबर जोडी म्हणून आता जीवाची असते आणि जीवानेच तो तिलक लावून घेतलेला असतो। त्यावेळी आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो। तर माईंना माहीत असतं की पुढे काय होणार आहे, म्हणून त्या दोघांकडे त्या पाहतच राहतात। तर पुढे आता सर्वांना खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो की गुरुजींनी चुकूनच जीवाला तो तिलक लावला। त्यानंतर नंदिनी आता पार्थकडे पाहतच राहते, तर पार्थ सुद्धा खूपच उदास होतो। तेव्हा गुरुजी आता हसतच जीवाकडे पानाचा विडा देत म्हणतात की तुमच्या दोघांचा संसार अगदी सुखाचा हो। तेव्हा सर्वांना आता पुन्हा एकदा खूप मोठा धक्का बसतो की नंदिनी आणि जीवाला गुरुजींनी आशीर्वाद दिलाच कसा काय। तेव्हा जीवा आणि काव्य हे दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात। काव्याला आता खूप वाईट वाटतं। त्याचवेळी आता गैरसमज दूर करत जीवा आता लगेच पार्थला म्हणतो, अरे दादा, हे तू घे, कारण हा तुझा हक्क आहे आणि गुरुजी, नवरा मुलगा मी नाहीये। मग आता असं म्हणून तो पानाचा विडा आता पार्थच्या हातातच देऊ लागतो। तेव्हा माई आता जोरातच म्हणतात की थांब जरा। त्याचवेळी आता माई म्हणतात, हे बघ, हे तुझं आहे, आता ते तू तुलाच ठेव, कारण जे त्याचं आहे ना पार्थचं, ते त्याला मिळेलच। तेव्हा सर्वांनाच आता मोठा धक्का बसतो आणि सर्वजण माईंकडे पाहत असतात। त्याचवेळी आजी आता पार्थला म्हणतात, हो जावई बापू, तुमचं लक्ष नक्की कुठे आहे? किती महत्त्वाची गोष्ट इथे चालू आहे आणि तुम्ही आपलं असं कुठेही लक्ष देत राहताय। त्यावेळी आता माई, सगळे विधी झाले आहेत, तू तुझं भविष्य नक्कीच सांगू शकते, असं आता आजी म्हणतात आणि हात जोडून विनंती करतात। तेव्हा सर्वजण आता खूप टेन्शनमध्ये आलेले असतात, कारण आता सर्वांना ऐकायचं असतं की नक्की आता कोणतं भविष्य माई सांगणार आहे। त्यावेळी आता पार्थ मनातच विचार करतो, खरंच यांना भविष्य कळत असेल का? मग आता माई म्हणतात की हो, मला भविष्य कळतं, पण ते कधीही बदलता येत नाही। तेव्हा माईंचं असं कोड्यातलं बोलणं कुणाला काही समजत नाही। तेव्हा सर्वजण आता फक्त आणि फक्त एकमेकांकडे पाहत राहतात। त्याचवेळी माई आता पुढे येतात। मग मानिनी त्यानंतर त्यांच्या समोर जाते आणि म्हणते की माई, एकदा लग्नाचा मुहूर्त, वार आणि वेळ तुम्ही बघून घ्या। तेव्हा माई हातानेच इशारा करून मानिनीला अडवतात आणि डोळे बंद करून त्या त्यांच्या आत्मशक्तीने आता पाहू लागतात। त्यांना आता काहीतरी समोर वेगळं चित्र दिसतं, त्यामुळे त्या मानिनीकडे पाहतच राहतात।
आणि म्हणतात सोयरीक तर जुळणारच आहे. तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर आता थोडं का होईना हसू येतं. पण खूप कठीण आहे. तेव्हा सर्वजण खूपच घाबरतात. आता काय करावं? मग आता सर्वजण माईंकडे पाहत असतात. तेव्हा आता लग्न होणं कठीण आहे असं जेव्हा माई सारखं सारखं म्हणत असतात ना, तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा पार्थच्या मनात खूप आता चलबिचल होते. कारण आता ही सोयरीक जुळेल, परंतु आता कठीण आहे म्हटल्यानंतर आता पुढे काय होणार हे यांना विचारायलाच हवं असं पार्थ म्हणतो. आणि पुढे हे ते विचारतो, कठीण आहे म्हणजे हे लग्न होणार नाही का? त्याचवेळी माई पुढे येतात आणि म्हणतात, कसं आहे ना, अरे ज्यांना एकत्र यायचं असतं ना ते कसेही एकत्र येतातच आणि तेच एकत्र येतात. आपण लग्न जमवतो, पत्रिका पाहतो आणि मुहूर्त काढतो असं आपल्याला वाटतं, पण जो वर बसलाय ना बाळा, त्याच्या पंचांगातले मुहूर्त कुणी पाहिले आहेत? तेव्हा शारदाला आता प्रश्न पडतो, काय करायचं? ती आता पुढे जाते आणि माईंना विचारते, कसं करायचं पुढे आता? त्याच वेळी माई म्हणतात, काही विशेष करण्याची गरज नाही, फक्त लग्नाचा जो मुहूर्त काळ आहे ना तो कठीण आहे. तेव्हा मानिनीला अजूनच टेन्शन येतं. त्यावेळी नंदिनी आणि पार्थ एकमेकांकडे पाहतच राहतात, कारण त्या दोघांच्या चेहऱ्यावर ती काळजी आता स्पष्टपणे दिसत असते. माईंच्या या बोलण्यामुळे ना आता सर्वजण जरा घाबरलेले असतात. त्यानंतर आता माई म्हणतात, लग्नाची वेळ कठीण आहे, तेवढे 2-3 तास फक्त ना तुम्ही सांभाळून घ्या, म्हणजे सगळं काही अगदी व्यवस्थित होईल. म्हणजे कसं आहे ना, आपल्याकडून कधी कधी काही माणसं ही दुखवली जातात, मग त्यांचे वंगाळ विचार जरा शुभ कार्यामध्ये बाधा आणतात. तेव्हा पार्थ नंदिनीकडे पाहतच राहतो. त्यानंतर पुढे आता माई सल्ला देतात की कसं आहे ना, ते वंगाळ विचार एकदा का दूर झाले ना, म्हणजे सगळं काही अगदी कसं व्यवस्थित होऊन जाईल. तेव्हा त्या आता लगेच नंदिनी आणि काव्याकडे पाहत असतात आणि त्यानंतर जीवा व पार्थकडे. त्याचवेळी आता दौलत म्हणतो, माई कोणती पूजा करायची असेल तर तसं सांगा, म्हणजे आम्ही ती पूजा सुद्धा घालतो. काही विधी करायचे असतील तर सांगा, मी ते करायला तयार आहे, कारण माझ्या लाडक्या भाचीचं लग्न आहे असं दौलत मामा म्हणतो. त्यावेळी कोणतीही पूजा करण्याची विधी करण्याची गरज नाही, फक्त तेवढे 2-3 तास सांभाळा, म्हणजे काहीही विघ्न येणार नाही असं माई स्पष्टपणे सांगत असतात. तोपर्यंत तुमच्या लेकीची तुम्ही काळजी घ्या असंही माई शारदाला म्हणतात. तेव्हा नंदिनीला जरा प्रश्न पडतो, पुढे काय करावं? मग आता ती म्हणते, माई मी काही करायला हवं आहे का तसं सांगा, मी करते. त्याचवेळी आता माई म्हणतात, बाळा तू फक्त विश्वास ठेव स्वतःवर आणि रीतीभातींवर, आणि स्वतःची जरा काळजी घे बाळा, तू जपून राहा, कारण आजूबाजूला हा कली फिरतोय. कारण कोण कोणाच्या रूपात येईल ना ते सांगता येत नाही, त्यामुळे तू जरा सांभाळूनच राहा असं आता रम्या आणि वसूविषयी खरं तर माईला सांगायचं असतं, परंतु माई तसं आता स्पष्टपणे सांगू शकत नसतात. मग आता त्या पुढे पुन्हा पुन्हा नंदिनीला सांगू लागतात की तू फक्त ना लग्नाच्या मुहूर्ताची वेळ जरा नीट बघ, म्हणजे सगळं काही तुला समजेल. तेव्हा नंदिनी आता हो असं म्हणते आणि पार्थकडे हसतच पाहत म्हणते, हो आम्ही दोघेही लग्नाची वेळ अगदी व्यवस्थित सांभाळून घेऊ. त्यानंतर माई एक ताईत हातात घेतात आणि त्याच्यावर मंत्रोच्चार करतात, त्याच्या पाया पडतात आणि मग नंदिनीला म्हणतात की तू ना बाळा फक्त हा ताईत सांभाळ आणि गळ्यात घालून ठेव. या ताईताला जर तू सांभाळलं ना, मग तुझी तो नेहमीच रक्षा करेल. तेव्हा नंदिनी आता हो असं म्हणते. मग आता जरा घरातील सर्वजण टेन्शनमध्येच असतात आणि एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा मात्र आता माई लगेच नंदिनीच्या गळ्यात तो ताईत घालतात आणि नंदिनीकडे पाहतच राहतात, कारण त्यांना थोडी का होईना कुणकुण लागलेली असते, काहीतरी अघटित घडणार आहे, विपरीत घडणार आहे. पण आता त्या ताईतमुळे नंदिनीचं रक्षण होणार हेही त्यांना माहीत असतं. आता नंदिनीसाठी माईने हे सगळं काही केलेलं असतं, त्यामुळे सर्वजण तिच्याकडे आता पाहतच राहतात आणि थोडं का होईना त्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं. तेव्हा ती आता अगोदर माईंना नमस्कार घालते, ती म्हणते की मला आशीर्वाद द्या. तेव्हा माई आता आशीर्वाद देतात. तेव्हा पार्थ आता माईंची माफी मागत म्हणतो, माफ करा मला, मी जरा मगाशी चुकीचाच विचार केला होता. त्याचवेळी माई आता त्याच्याकडे हसत पाहतात आणि म्हणतात, अरे बाळा तुला तर तेच सांभाळायचं आहे. तेव्हा तो आता माईंचा आशीर्वाद घेतो. तेव्हा माई या आयुष्यमान भव असा आशीर्वाद पार्थला देतात.
तेव्हा आता आपल्या लेकाला आणि होणाऱ्या सुनेला माईंकडून आशीर्वाद मिळाला यासारखी दुसरी चांगली गोष्ट कोणतीही नाही असं मानिनीला वाटतं आणि त्यामुळे घरातील सर्वजण खूप खुश असतात. शारदा, आजी, त्याचबरोबर काव्या, जीवा हे दोघेही एकमेकांकडे पाहतात, कारण या जोडीला आशीर्वाद मिळाला. यांचं लग्न एकदा सुरळीत झालं की आपल्या लग्नाचा मार्ग मोकळा असं काव्या आणि जीवाला सतत वाटत असतं आणि त्याच भ्रमामध्ये दोघेजण असतात. त्यानंतर माई आता तेथून जाऊ लागतात. तेव्हा आता काव्या ही माईंना म्हणते, थांबा माई, असं म्हणून ती माईंचा आशीर्वाद घेते. मग आता माई म्हणतात, तुला ही जोडीने आता आशीर्वाद घ्यावा लागेल, असं म्हणून आता माई कोड्यातच बोलत असतात. माईंचं हे कोड्यातलं बोलणं काव्याला समजत नाही. तेव्हा ती आता माईंकडे खूप वेळ पाहतच राहते, कारण तिलाही कळत नसतं हे जोडीने म्हणजे आता नक्की कुणाबरोबर माझं लग्न होणार, मला तर काहीच कळत नाही आहे काय करावं, असं म्हणून काव्या आता माईंकडे पाहतच राहते. त्यानंतर आता जीवा हा पुढे येतो आणि या सगळ्यामध्ये मी काय करायला हवं असं तो माईंना प्रश्न करतो. मग आता हसूनच माई त्यावरती उत्तर देतात, बाळा, जे जे समोर येईल, जे तुझ्या पुढे असेल ना बाळा, त्याचा निसंकोचपणे तू स्वीकार करायचा. जे तुला मिळेल ना त्याचा तू स्वीकार करायचास आणि महादेवासारखं वीक पचवायची ताकद तुला सुद्धा मिळो. आईच्या या कोड्यातल्या बोलण्याचा अर्थ कुणाला काही समजत नसतो. सर्वजण फक्त आणि फक्त एकमेकांकडे पाहत असतात. काव्याला तर जरा वेगळीच कुणकुण लागलेली असते, त्यामुळे ती तर एकदम गप्प गप्प असते. माई आता तिच्याकडे पाहून अगदी गालातच हसत असतात. त्यानंतर जीवा म्हणतो, ठीक आहे माई, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी नेहमी वागेन, म्हणून तो माईंचा आशीर्वाद घेतो. तेव्हा आता माई या सुखी राहा असा आशीर्वाद देतात. तेव्हा त्या मानिनी आणि शारदाकडे पाहतात आणि त्यांच्याकडे खूप वेळ पाहतच राहतात, कारण आता त्यांच्या चेहऱ्यावर असणारी काळजी, भीती ही स्पष्टपणे दिसत असते आणि म्हणूनच ते आता सर्वांकडे पाहून गालातच हसतात आणि म्हणतात की अरे, असे चेहरे का पाडून बसलात तुम्ही? एवढा मोठा सोहळा आहे, त्या सोहळ्याचा आनंद घ्या, आनंदाने सहभागी व्हा, कारण सोहळ्यामध्ये असे तोंड पाडून बसलात तर मग कसं होईल, असं म्हणून आता सर्वजण एकमेकांकडे पाहून आता गालातल्या गालात हसत असतात. थोडं का होईना त्यांच्या चेहऱ्यावर जरा हसू येतं, परंतु नंदिनीच्या मनात वेगळीच शंका असते की आता काय घडणार. तेव्हा पुढे आता दौलत येतो आणि म्हणतो की माई, हे बघ, नंदिनी आणि पार्थच्या लग्नाची पत्रिका हे शहराकडून गावाकडे म्हणजे आपल्या मुळाकडे आले आहेत. तू पण तशी मोठीच आहे, तू येशील ना ग लग्नाला, असा आता दौलत मामा विचारतो. तेव्हा माई आता आनंदाने त्या पत्रिकेचा स्वीकार करतात आणि म्हणतात, हो, येणारच मी लग्नाला. त्यानंतर आता माई या नंदिनी आणि त्याचबरोबर पार्थकडे पाहतात आणि म्हणतात, यावं तर लागेलच, असं म्हणून ते आता देवी आईचा उदो उदो असा देवीचा गजर करत पुढे जातात. तेव्हा सर्वजण आता देवी आईच्या नामस्मरणामध्ये रंगून जातात. काही वेळानंतर आता नंदिनी आणि पार्थ हे दोघेही ज्या ठिकाणी लग्न असतं त्या वाड्यात येतात. आता तेथे आल्यानंतर खूप छान अशी त्या दोघांच्या स्वागताची तयारी केलेली असते. नंदिनी आणि पार्थ सारखे सारखे गप्पा मारत असतात. ते पाहून आता काव्या आणि जीवा एकमेकांकडे पाहतच राहतात. काही वेळाने आता नंदिनी आणि पार्थ हे दोघेही पुढे जातात. तर आता नंदिनीची मामी ही पुढे येते आणि अगोदर पार्थ व नंदिनी या दोघांचंही औक्षण करते आणि त्या दोघांवरून अगोदर भाकर तुकडा सुद्धा ओवाळून टाकते. या घरातील सर्वजण खूपच खुश असतात आणि एकमेकांच्या आनंदात सामील होतात. मग त्यानंतर आजी आता म्हणतात, तुम्हा सर्वांचं आमच्या वाड्यामध्ये खूप खूप स्वागत आहे. त्यावेळी आता मानिनी म्हणते, मुहूर्तमेढ खूप छान सजवली आहे, मला खूप आवडली. मग आता सर्वजण आता त्या मुहूर्तमेढाकडे पाहतच राहतात. त्यानंतर आता मामी सांगतात की माझ्या चिनूमिनूनेच हे सगळं काही सजवलंय. मग आता मामीच्या ज्या 2 मुली असतात ना त्या आता लाजतात आणि म्हणतात, आई, अगं, आम्ही आता मोठ्या झालो आहोत ना, तरीही तू आम्हाला चिनू आणि मिनू असं का म्हणतेस? मग आता मीना म्हणते की जिजू, माझं नाव मीना आणि माझी ही धाकटी बहीण चिन्मयी. तेव्हा पार्थ आता त्या दोघींनाही भेटतो. आता पार्थ त्यांना हॅलो असं करतो. मग मामी आता विचारतात, तुम्हाला सगळी काही अगदी व्यवस्था आवडली आहे ना? त्यावेळी आता हो, आम्हाला सगळी व्यवस्था आवडल्याचा आता मानिनी आणि त्याचबरोबर जीवा हे सर्वजण म्हणतात. मामी म्हणतात, आता तुम्ही सर्वजण अगोदर चेंज करा, हातपाय धुवा, अगदी फ्रेश व्हा आणि मग मी तुमच्यासाठी चहा
नाश्त्याची व्यवस्था बघते. तेव्हा सर्वजण हो असं म्हणतात. नंतर आता तेथे जे वेटर उभे असतात ते आता तेथे सर्वांना नाश्ता देत असतात. परंतु आता त्यामध्ये एक दीपक असतो आणि तो वेषांतर करून आलेला असतो. आता त्याला सगळं काही आठवतं की कशा प्रकारे नंदिनीने जेव्हा मी तिला प्रपोज केलं तेव्हा माझ्या सनकन कानाखाली मारली होती. मग आता ते सगळं काही आठवून तो प्रचंड चिडतो आणि नंदिनीकडे रागातच पाहत असतो. खरं तर नंदिनीच्या लग्नामध्ये खोडा घालण्यासाठीच तो आता तेथे आलेला असतो, ते पण वेषांतर करून. मग आता काही वेळाने सर्वजण आपली कपडे बदलून त्याचबरोबर अगदी फ्रेश होऊन तेथे येतात. तेव्हा आता मामी विचारते, संजय भाऊजी कुठे आहेत, त्याचबरोबर विक्रम भाऊजी कुठे आहेत. मग आता मानिनी म्हणते, आमचे हे आणि यांचे हे, त्याचबरोबर मिथुन भाऊजी हे सगळेजण आपल्या जवळच्या लोकांना पत्रिका देण्यासाठी जरा गावात गेले आहेत. त्यानंतर मामी आता म्हणते की आमचे हे सुद्धा आता प्रॅक्टिस म्हणून गेले आहेत, हो की नाही आई. मग आता आजी म्हणतात हो ना. त्यावेळी आता प्रॅक्टिस म्हणून म्हणजे असं काव्य विचारते. त्यावेळी आमच्या मिनलचं सुद्धा लग्न ठरलंय असं आता मामी सांगतात. आम्हाला सुद्धा आता ही सगळी तयारी करावी लागेलच ना. त्यावेळी आता सर्वजण मिनलकडे पाहतच राहतात. मग आता सर्वजण तिला कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणतात. ती सर्वांना थँक्यू असं म्हणते. त्यावेळी आता आरू ही विचारते की काय गं मिनल, तुझा बॉयफ्रेंड काय करतो. मग आता काव्य म्हणते, आरू अगं मग तुझे मिस्टर काय करतात असं आरू पुन्हा विचारते. त्याच वेळी आता ती म्हणते सरकारी नोकरीत आहे. मग आता तिचं हे बोलणं ऐकून सर्वजण हसतात. तेव्हा आता लगेच मामी सांगू लागते की आमचे जावई बापू ना, त्यांच्याकडे 50 एकर शेती आहे, सरकारी नोकरीत आहेत, नोकर चाकर सगळं आहे, खूप मोठा बंगलासुद्धा आहे असं जावयाचं कौतुक करत मामी सांगत असते. तेव्हा आता आता आम्ही पण हाय असं आता काव्या पुन्हा एकदा डायलॉग मारते. तर सर्वजण हसू लागतात, कारण काव्या आता सर्वांचा मूड फ्रेश करण्यासाठी खूप अशा गमती जमती करत असते. पुढे आता काव्या म्हणते, तू ना भोसल्यांची सून होणार आहे. आता आता नशीब काढलंय बाबा भोसलेंनी आणि मिनूने सुद्धा. त्यावेळी आता मामी म्हणते, तिने तर नशीब काढलंच आहे, परंतु तू कुणाचं नशीब उजळवणार आहे. त्यानंतर आता काव्या ही हळूच जीवाकडे पाहते. तर जीवासुद्धा खूप लाजत असतो. मग त्यानंतर तो असं खोकलण्याचं नाटक करतो. काव्या पटकन दुसरीकडे पाहते आणि खूपच गोड लाजत असते. त्याचवेळी आता जीवा पुन्हा एकदा गोड तिच्याकडे पाहून हसतो आणि मग सर्वजण चला नाश्ता करून घ्या असं आता मामी म्हणतात आणि सर्वांना नाश्त्यासाठी तिकडे घेऊन जातात. त्याचवेळी शारदा मात्र अजूनही टेन्शनमध्ये असते. तेव्हा मानिनी विचारते, काय झालं. अहो आपण भरपूर प्रवास केलाय, चहा तरी घ्या, सगळा शीन जाईल तुमचा. मग आता शारदा म्हणते, नको मला तुम्हीच चहा घ्या. तेव्हा तुम्ही एवढा कसला विचार करताय असं मानिनी विचारते. त्याचवेळी आता माईंनी सांगितलेल्या गोष्टींचा एवढा विचार करू नका आणि माईंच्या अनुभवाच्या आणि त्यांच्या जाणतेपणाचा मी आदर करते, पण कधी कधी काही गोष्टी ह्या ऐकून सोडून द्यायच्या असतात, हो की नाही. म्हणून मी तुम्हाला सांगते, जास्त टेन्शन घेऊ नका, सोडून द्या त्या गोष्टी. मग आता शारदा म्हणते, अहो तुम्ही फक्त ऐकलंय म्हणून तुम्ही असं म्हणताय, पण मी खूप काही गोष्टी अशा अनुभवल्या आहेत आणि मी नाही दुर्लक्ष करू शकत, कारण दोन्हीही घरातलं हे पहिलंच कार्य आहे. आपली दोन्हीही मुलं अगदी साधी आणि सरळ आहेत आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी वाटेल ते करायला आपण तयार आहोत. आणि इथे जेव्हा निघालो ना, तेव्हा मनातली सर्व भीती मी मागे ठेवूनच इकडे येत होते. इथे आल्यानंतर माईंनी हे भाकीत केलं, मग म्हटल्यानंतर अजूनच माझ्या मनातली भीती वाढली. मग आता मानिनी म्हणते की तुमचा रोग नक्की कुठे आहे हे कळतंय मला, कारण आपल्या या लग्नामध्ये नकळतपणे का होईना काही माणसंही दुखावली जात आहेत. आता बघा ना, आमची रम्या आणि वसुताई यांना अजूनही हे लग्न मान्य नाही. त्यामुळे अधूनमधून माझ्याही मनात खरं तर भीती असतेच आणि डोक्यावर सतत एक टांगती तलवार आहे ना असं वाटतं. मला नेहमी असं वाटतं की आपल्याच माणसांमुळे आपल्याच लेकाच्या लग्नाला असं गालबोट अजिबात लागायला नको. तेव्हा शारदासुद्धा या गोष्टीचा खूप विचार करत असते की रम्यामुळे जर काही माझ्या लेकीच्या लग्नात विघ्न आलं तर मग काय करायचं, हा प्रश्न तिच्यासमोर सतत उभा राहतो. तेव्हा आता शारदा ही देवी आई समोर आपलं गाऱ्हाणं मांडते की देवी आई अजिबात या लग्नामध्ये कोणतंही विघ्न यायला नको असं म्हणून ती आता डोळे उघडून समोर पाहते. तर रम्या आणि वसू या दोघीही जरा रागातच तेथे येत असतात आणि त्यांना असं आलेलं पाहून इकडे मानिनी आणि त्याचबरोबर शारदाला खूप मोठा धक्का बसतो.
त्यावेळी सर्वजण आता त्या दोघींकडे पाहतच राहतात. तर आता समोर नंदिनी येते, पार्थ सुद्धा येतो. दोघेही शेजारी उभे असतात. तेव्हा आता दोघेही नाश्ता करतच असतात. मग आता रम्या पार्थ समोर जाऊन उभी राहते, तर नंदिनी समोर आता वसू जाऊन उभी राहते आणि त्या दोघींच्या डोळ्यातील राग हा स्पष्टपणे या सर्वांना दिसत असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये रम्या ही रागातच नंदिनीचं असं तोंडच पकडते आणि तिला विचारते, काय ग, माझ्या पार्थ बरोबर तू लग्न करणार का? पण माझा पार्थ हा फक्त माझा आहे, तुझा कधीही तो होऊ शकत नाही आणि तुझ्याबरोबर तो कधीही लग्नसुद्धा करू शकत नाही. रागातच रम्या आता तिच्या पोटात ही चाकू खूप असते, तेव्हा नंदिनीच्या आता पोटातून खूप रक्त येत असतं. त्यावेळी सर्वजण नंदिनी असं ओरडतात आणि सर्वांना मोठा धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.